जगातली अगदी शेवटची भाजी असेल ना तरी मी कारल्याची भाजी कधीच खाणार नाही असं मी लहानपणी मम्मीला बोलायचे. पण आज ती भाजी मी आहे ना आवडीने बनवत होते आणि आता आवडीने खाते सुद्धा. कारण आजकाल आहे ना टेस्टपेक्षा हेल्थ जास्त मला महत्त्वाची वाटते. आता यामध्ये मी मीठ टाकलं की नाही हे मलाच माहीत नव्हतं, पण खाल्ल्यानंतर कळलं मीठ जरा जास्तच झालं होतं. आणि ही कमी तेलाची आणि कमी तिखटाची पातळ भाजी माझ्यासाठी, कारण मी अजूनही पातळ भाज्या भाकरीमध्येच कुस्करून खाते. आता लगेचच हातासरशी आहे ना मला स्वच्छता पण लगेच करायला लागते, ती करून घेतली. आणि आमच्या भावासाठी कारल्याची भाजी होती, त्यामुळे ना हे प्रोटीन डाएट त्याचं जे त्यांनी स्वतःच बनवलं होतं, मी फक्त त्याच्या हातात देतेय. त्यानंतर आलिशा दीदी, अर्णव आणि आराध्य घरी आले होते आणि सगळेजण जेव्हा घरी जमा होतात त्यावेळेला सगळ्यात छोटा आमचा डॉन तो सुद्धा आमच्याकडून छान सेवा करून घेत होता. आता त्याच्यासोबत अशी काहीतरी आमची मस्ती चालू असते. आता त्यानंतर तिला जायचं होतं, म्हणलं चल व्हिडिओसाठी का होईना थोडीशी फॉर्मॅलिटी करूया, पण आम्हाला जमतंय कुठे. असो, तिला बाय करायला खालपर्यंत गेले होते तर ह्या तिघांचं म्हणणं की आम्हाला पण कधीतरी व्हिडिओत घेत जा, म्हणून त्यांना सुद्धा घेतलं. आता आलिशा दीदीला पण निघायचं होतं. बराच वेळ छान सोबत घालवल्यानंतर आम्ही मात्र परत एकदा एकटे पडलो होतो. आता मला पण पिलूला सुद्धा करमत नव्हतं, त्यामुळे त्याचं छान आवरून दिलं आणि म्हणलं चला आपण ही त्याच्याशी बोलत बोलत शेपूची भाजी निवडत बसूया. आता लगेचच निवडून लगेचच बनवायची होती, त्यामुळे ना त्याला इकडे शेजारीच टाकलं होतं आणि मी निवडत बसले होते. आणि छान गावरान अशी ताजी ताजी भाजी मला तरी खायला खूप जास्त आवडते. त्यानंतर जेवणाचा मेनू हा असा काहीतरी होता. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.